नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कुठे स्थापन करण्यात येत आहे? एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन अमरावती येथे स्थापन करण्यात येत आहे. खालीलपैकी कोणाच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करण्याच्या उमेदवाराच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? खालीलपैकी जी किशन रेड्डी यांच्या हस्ते UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मदतीसाठी निर्माण पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे? खालीलपैकी उत्तर प्रदेश या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे? ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे? ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्या या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे. ICC T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? ICC T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे. भारत आणि मंगोलिया यांच्यात कोणत्या कालावधीत नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास करण्यात आला आहे? भारत आणि मंगोलिया यांच्यात 3 ते 16 जुलै या कालावधीत नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास करण्यात आला आहे. भारत आणि मंगोलिया यांच्यात नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? भारत आणि मंगोलिया यांच्यात नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास मेघालय या राज्यात आयोजित करण्यात आला आहे. भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झाले आहे? भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल मुंबई येथे सुरू झाले आहे. देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी TV रविचंद्रन यांची निवड झाली आहे. डिक स्कूप यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? डिक स्कूप यांची नेदरलँड या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. 4 जुलै हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे? 4 जुलै हा अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 24व्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 24व्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व S. जयशंकर हे करणार आहेत. नुकतेच बेरिल चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेले होते? नुकतेच बेरिल चक्रीवादळ कॅरिबियन समुद्रात आलेले होते. प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सेनानी होत्या? प्रेमा गुरव यांचे नुकतेच निधन झाले. त्या गोवा मुक्ती संग्राम या स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सेनानी होत्या. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरव त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते? गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरव त्यांना केंद्र सरकारने 2002 या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक पीयूष पांडे हे आहेत. सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू मध्य प्रदेश या राज्यात आहे. 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि थायलंड या देशात सुरू झाला आहे. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? NTR भरोसा पेन्शन योजना आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे. लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येते? लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा स्पेन या देशात आयोजित करण्यात येते. ई-सांख्यिकी पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून विकसित करण्यात आले आहे? ई-सांख्यिकी पोर्टल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी या मंत्रालयाकडून विकसित करण्यात आले आहे. कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद पटकावले आहे? विश्वनाथ आनंद या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद पटकावले आहे. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी TR शर्मा यांची निवड झाली आहे. जलद सीमापार व्यवहारासाठी RBI आणि आसियान संघटनेने कोणता नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? जलद सीमापार व्यवहारासाठी RBI आणि आसियान संघटनेने प्रोजेक्ट नेक्सन नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस 3 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. RBI आणि आसियान संघटनेचा प्रोजेक्ट नेक्सन हा नवीन मंच कधीपासून कार्यान्वित होणार आहे? RBI आणि आसियान संघटनेचा प्रोजेक्ट नेक्सन हा नवीन मंच 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.